बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित शाळा बंद पण शिक्षण चालू या उपक्रमांतर्गत मी श्री पाटणकर सर आपल्या सर्वांचे मनापासून आजच्या विज्ञानाच्या ऑनलाईन क्लाससाठी स्वागत करीत आहे। नेहमीप्रमाणे आपण आपल्या तासाची सुरुवात एक सुंदर अशा सुविचारानं करूया। सुविचार प्रत्यक्ष तुम्ही Creativity leads to thinking. Thinking provides knowledge. Knowledge makes you great. Learning gives creativity. Creativity leads to thinking. Thinking provides knowledge. Knowledge makes you great. Learning gives creativity. आवाज ही तुमच्या परिचयाचा आहे प्रसिद्ध शास्त्रज्ञ APJ अब्दुल कलाम यांचा। 21व्या शतकातील भारताचे हे महान शास्त्रज्ञ आहेत। त्यांचं हे मोटिवेशनल स्पीच आहे। AP अब्दुल कलाम यांनी अणु क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेली आहे। त्यांच्याच नेतृत्वाखाली आपल्या भारत देशाने 1998 साली राजस्थान मधील पोखरण येथे अणुस्फोट चाचणी केलेली आहे आणि भारत अणुबॉम्ब सदृश देश आहे हे जगाला दाखवून दिले। परंतु भारताने जगाला अशी ग्वाही दिली की आमच्याकडे असणारे अणुबॉम्ब हे आम्ही विकासासाठीच वापरणार आहोत, विनाशासाठी नाही। पुढे अशा या महान शास्त्रज्ञाचा गौरव भारताने केलेला आहे ते म्हणजे भारतातील सर्वोच्च पद राष्ट्रपती पद हे APJ अब्दुल कलाम यांना दिले। APJ अब्दुल कलाम यांचे विचार अतिशय प्रेरणादर्शक आहेत। पाहूया। लर्निंग यूज क्रिएटिव्हिटी, creativity leads to thinking, thinking provides knowledge, knowledge makes you great. Learning use creativity, creativity means सृजनशीलता म्हणजे थोडक्यात नवनिर्मिती। आपण ज्यावेळी कोणतीही गोष्ट शिकण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी आपण काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे सृजनशीलता मीन्स समथिंग मेक न्यू थिंग्स विच इज युजफुल टू अस। आणि क्रिएटिव्हिटी लीड्स टू थिंकिंग, ज्यावेळी आपण सृजनशील बनतो त्यावेळी आपण विचार करण्यास प्रवृत्त होतो का। थिंकिंग प्रोव्हाइड्स नॉलेज, ज्यावेळी आपण विचार करत असतो त्यावेळी आपल्याला वेगवेगळ्या गोष्टीचं ज्ञान होत असतं, आपण ज्ञानी बनतो। आणि लास्ट, नॉलेज मेक्स यू ग्रेट, ज्यावेळी आपण ज्ञानी बनतो आपल्याला विविध गोष्टींचे ज्ञान मिळतं त्यावेळी आपण महान बनतो। आणि हे प्रसिद्ध मोटिवेशनल विचार किंवा प्रेरणादर्शक विचार आहेत माजी भारताचे राष्ट्रपती तसेच भारताचे 21व्या शतकातील महान शास्त्रज्ञ APJ अब्दुल कलाम यांचे। आपण त्याप्रमाणे सर्व कार्यरत राहूया आणि आपण आपल्या घटकाकडे वळूया। इयत्ता 8वी मधील घटक क्रमांक 5 अणुचे अंतरंग मीन्स इनसाइड द ॲटम किंवा इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ॲटम। आपण यातील फक्त उपघटक विविध अणुप्रारूपे डिफरंट ॲटॉमिक मॉडेल्स आपण पाहणार आहोत। यामध्ये अनेक शास्त्रज्ञाने अणुच्या संशोधनाबद्दल किंवा अणुच्या अंतर्गत रचनाबद्दल जे वेगवेगळे संशोधन केलं त्याची आपण चर्चा करणार आहोत। तर सर्वसाधारणपणे पदार्थ किंवा सबस्टन्स हा विज्ञानात त्याचं 2 घटकात वर्गीकरण केलेलं आहे। एक विविध प्रकारचे घटक असलेले पदार्थ आणि एकच घटक असलेले पदार्थ। आता विविध घटक असलेले पदार्थ मग उदाहरणार्थ पहा
सोडियम क्लोराईड किंवा मीठ, त्यामध्ये सोडियम आणि क्लोरीन हे वेगवेगळे घटक आहेत. दुसरं सांगायचं उदाहरण पाणी किंवा साखर. साखरेमध्ये 3 घटक आहेत, कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. असे विविध प्रकारचे घटक असलेले पदार्थ असतात. आणि दुसरे एकच घटक असलेले पदार्थ म्हणजे लोखंड. लोखंड ज्यावेळी तुमच्या समोर येतं तर त्या लोखंडाचा लहानात लहान कण सुद्धा लोखंडाचा असतो, किंवा तांबे, ॲल्युमिनियम, कॉपर, हेलियम ही सर्व प्रकारची मूलद्रव्य. विविध प्रकारचे जे घटक असतात त्यांना संयुग असे विज्ञानात नाव दिलेले आहे, कंपाऊंड. तर एकच घटक असलेले जे पदार्थ आहेत त्यांना मूलद्रव्य हे नाव दिले. पदार्थाचा किंवा द्रव्याचा लहानात लहान घटक तसेच एकाच प्रकारचे अनेक घटक असलेले मूलद्रव्य असतात. उदाहरणार्थ ऑक्सिजन. ऑक्सिजन मध्ये ऑक्सिजनचेच फक्त 2 अणू आहेत पहा. ऑक्सिजनचं रेणूसूत्र पहा O2. म्हणजे O2 काय दर्शवतं? 2 ऑक्सिजन रासायनिक संयोगाने एकत्र येऊन O2 हे मूलद्रव्य बनलेलं आहे. हायड्रोजनची पण तसेच. हायड्रोजनच्या रेणूमध्ये किंवा हायड्रोजनच्या लहान घटकामध्ये 2 एकाच प्रकारचे हायड्रोजन आहेत. ज्यावेळी मूल संयुग किंवा एकाच प्रकारचे अनेक घटक असलेले मूलद्रव्य आपण बारीक लहान 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 करत गेलो तर सर्वात लहान जो घटक मिळतो त्या लहान घटकाला नाव दिलेलं आहे रेणू, मीन्स मॉलिक्यूल. पदार्थाचा किंवा द्रव्याचा लहानात लहान घटक हा रेणू आहे, तर मूलद्रव्याचा लहानात लहान घटक अणू आहे. मूलद्रव्य असंख्य आहे, जवळजवळ तुम्हाला माहितीच आहे, 7वी मध्ये शिकलेलं. जवळ 108 मूलद्रव्य आहेत. हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरियम, बोरॉन, कार्बन, ऑक्सिजन, फ्लोरीन, नायट्रोजन, निऑन, ऑर्गॉन ही सर्व जी मूलद्रव्य आहेत त्यांचा लहानात लहान घटक अणू असतो. आणि पदार्थ जे विविध प्रकारचे घटक असलेले साखर, पाणी, पोटॅशियम क्लोराईड, पोटॅशियम परमॅंगनेट हे जे पदार्थ आहेत म्हणजे ते संयुग आहेत, त्या संयुगाचा लहानात लहान घटक म्हणजे रेणू. पुढे ह्या रेणूचे विभाजन केले असता पदार्थाचे जे लहानात लहान घटक रेणू आहे त्या रेणूचे विभाजन केले असता त्यात अणू असतात पहा. म्हणजे या ठिकाणी मूलद्रव्याचा लहानात लहान घटक म्हणजे अणू होय, तर संयुगाचा लहानात लहान घटक म्हणजे रेणू होय. The smallest particle of compound is called as molecule, while smallest particle of element is called atom. Atom हा मूलद्रव्याचा लहानात लहान न दिसणारा आणि रासायनिक प्रक्रियेत भाग घेणारा घटक आहे. आता एक तुमच्या समोर एक प्रतिकृती आहे पहा. या ठिकाणी हे 4 ॲटम आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर मिथेन. मिथेनचं रेणूसूत्र CH4. म्हणजे CH4 मिथेनच्या रेणूमध्ये 1 कार्बनचा अणू आणि 4 हायड्रोजनचे अणू असतात. ह्या मिथेन रेणूचे पुन्हा विभाजन रासायनिक दृष्ट्या केले असता हे 4 हायड्रोजन बाजूला काढले जातात. हे 4 हायड्रोजनचे अणू आणि हा एक कार्बनचा अणू. दुसरं उदाहरण द्यायचं, एक मॉडेल प्रतिकृती केलेले वॉटर. पाण्याचे रेणूसूत्र H2O आहे. म्हणजे हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू यापासून पाण्याचा रेणू बनलेला आहे. म्हणजे ऑक्सिजन अणूंच्या रासायनिक संयुगातून रेणू तयार होतो. पाण्याचा हा रेणू आहे. आपण पाण्याच्या रेणूपासून हायड्रोजनचे अणू वेगळे करू शकतो रासायनिक दृष्ट्या आणि या ठिकाणी ऑक्सिजन करेल. दुसरं एक घटक सांगितलं, एकाच प्रकारचे अणू असणारे मूलद्रव्य. हायड्रोजन उदाहरण तुम्हाला सांगितलं, हायड्रोजनचे रेणूसूत्र H2.
म्हणजे हायड्रोजन या मूलद्रव्यामध्ये 2 हायड्रोजनचे अणू रासायनिक बंधाने बांधलेले असतात. ते अणू असे आपण वेगळं करू शकतो. हे 2 अणू हायड्रोजनचे एकत्र येऊन हायड्रोजनचा रेणू तयार होतो. किंवा ऑक्सिजन सांगितलेलं आहे पहा. ऑक्सिजन मध्ये सुद्धा रेणूसूत्र O2 आहे. म्हणजे 2 ऑक्सिजनचे अणू एकत्र येऊन ऑक्सिजनचा रेणू तयार झालेला असतो. या ठिकाणी हे पहा, हे 2 अणू आहेत असे एकत्र येऊन हा ऑक्सिजनचा रेणू तयार. आणि मूलद्रव्ये की ज्याच्यामध्ये एकाच प्रकारचे घटक असलेले असतात. उदाहरणार्थ तुम्हाला सांगितलं ॲल्युमिनियम, सोडियम, पोटॅशियम, कोणतेही मूलद्रव्य, कॉपर, जस्त, फार तर या ठिकाणी हे समजा जस्त आहे, तर याचा लहानात लहान घटक हा जस्तच असतो. एकाच प्रकारची मूलद्रव्य. लोखंड एकाच प्रकारचे. यावरून अणू हा मूलद्रव्याचा लहानात लहान घटक जो रासायनिक प्रक्रियेमध्ये भाग घेतो त्यास अणू म्हणतात. Atom is invisible smallest particle which takes part in chemical reaction. आणि रेणू हा पदार्थाचा किंवा संयुगाचा लहानात लहान घटक असतो. रेणूचे पुन्हा विभाजन केले असतात त्यापासून अणू असतात. आपण अणूच्या अंतर्गत मध्ये कशी रचना असणे त्याबद्दल माहिती घेणार आहोत. मी परत तिकडे येतो. पदार्थांची नावे आणि पदार्थांची रेणूसूत्र दिलेले आहेत. त्यावरून आपणाला लहानात लहान कणांची माहिती मिळवायची असते. कॉलम आहेत पहा. प्रथम पदार्थ, नंतर रेणूसूत्र, नंतर पदार्थाचा लहानात लहान कण, त्याचे 4 उपस्तंभ आहेत आणि शेवटी पदार्थाचा प्रकार, त्याचे 2 उपस्तंभ आहेत पहा. पहिला पदार्थ आहे पाणी. पाण्याचं रेणूसूत्र H2O. पाण्याचं रेणूसूत्र H2O म्हणजे पाण्याचा लहानात लहान कण रेणू आहे पहा. आणि ह्या रेणूमध्ये हायड्रोजनचे 2 अणू व ऑक्सिजनचा 1 अणू आहे. मग यावरून आपल्याला सांगता येईल पदार्थाचा लहानात लहान कण अणू आहे का रेणू आहे? यस, रेणू आहे. आता नंतरचा कॉलम पहा. रेणू मधील अणू एकाच प्रकारचे आहेत का? नाही. रेणू जो आहे रेणूसूत्राकडे पहा H2O, त्यामध्ये एक हायड्रोजन आणि ऑक्सिजन असे 2 अणू आहेत. म्हणजे रेणू मधील अणू भिन्न प्रकारचे किंवा अनेक प्रकारचे आहेत. मग पदार्थाचा प्रकार हे मूलद्रव्य आहे का संयुग आहे? इज इट ए एलिमेंट और इज इट ए कंपाऊंड? आपण पाहिलेलं आहे पहा, संयुग आणि मूलद्रव्य. मूलद्रव्यामध्ये लहानात लहान घटक अणू असतो, तर संयुगामध्ये लहानात लहान घटक रेणू आहे. मग पदार्थाचा लहानात लहान घटक रेणू आहे म्हणजे हे संयुग आहे. दुसरं उदाहरण पहा. ऑक्सिजन. ऑक्सिजन हा वायुरूप अवस्थेतील मूलद्रव्य आहे पहा. रेणूसूत्र O2. तुम्ही रेणूसूत्राकडे लक्ष द्या. O2 म्हणजे त्यामध्ये 2 ऑक्सिजनचे अणू एकत्र येऊन O2 ऑक्सिजनचा रेणू तयार झालेला आहे पहा. मग ह्या पदार्थाचा ऑक्सिजनचा लहानात लहान कण हा रेणू आहे पहा, कारण O2 रेणूसूत्र आहे म्हणून रेणू. मग या ठिकाणी पुन्हा रेणूमधील जे अणू आहेत ते एकाच प्रकारचे आहेत का? होय पहा, ऑक्सिजनचे 2 अणू आहेत आणि हे ऑक्सिजन हे मूलद्रव्य आहे. तिसरं उदाहरण पहा. हेलियम. निष्क्रिय वायू, जे कोणत्याही रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाहीत. त्याविषयी पुढे नंतर आपण चर्चा करणार आहोत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये. तर हेलियमचे रेणूसूत्र He. हे हेलियम हे मूलद्रव्य आहे. मग मूलद्रव्य आहे म्हणजे या पदार्थाचा लहानात लहान कण अणू होय. मग अणू लहानात लहान कण आहे तर पुढील मग एकाच प्रकारचे आहेत का अनेक प्रकारचे याच्यामध्ये जाण्याची काही गरज नाही. मग हा पदार्थाचा कोणता प्रकार आहे? हे मूलद्रव्य आहे. म्हणजे आपण काय घेतलेलं आहे? प्रथम पाणी, की त्या पाण्यामध्ये अनेक प्रकारचे कण असतात, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. ऑक्सिजन मध्ये एकाच प्रकारचे लहान कण असतात 2. उदाहरणार्थ ऑक्सिजनचे अणू
आणि हेलियम मध्ये काय सांगितलं, फक्त एकच कण असतो. त्याच पद्धतीनं दुसरं उदाहरण पाहू आपण, मिथेन. आता तुम्हाला दाखवलं मिथेनचं एक प्रतिकृती, मिथेनचं रेणुसूत्र CH4. ओके, मग पदार्थाचा लहानात लहान कण कोण आहे ते पहा, रेणुसूत्र पहा CH4, म्हणजे कार्बन आणि हायड्रोजन हे दोन घटक आहेत त्याच्यामध्ये, म्हणून लहानात लहान कण हे रेणू आहे. मग रेणू मधील अणू एकाच प्रकारचे आहेत का अनेक प्रकारचे आहेत पहा, कार्बन आणि हायड्रोजन दोन प्रकारचे, म्हणजे रेणू मधील अणू अनेक प्रकारचे. पुढे मग मूलद्रव्याचा प्रकार, हे मूलद्रव्य आहे का संयुग आहे, अर्थात संयुग. नेक्स्ट एक्झाम्पल पहा, हायड्रोजन, सेम ऑक्सिजन सारखंच रेणुसूत्र H2. मग ह्याच्यामधील कण एकाच प्रकारचे आहेत का, हा रेणू आहे आणि एकाच प्रकारचे कण आहेत, आणि पुन्हा हे मूलद्रव्य आहे. शेवटचं उदाहरण पहा, निऑन, हा सुद्धा निष्क्रिय वायू आहे. निष्क्रिय वायू म्हणजे रासायनिक अभिक्रियेत भाग घेणारे पदार्थ, उदाहरणार्थ हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झिनॉन हे सगळे निष्क्रिय आहेत. हे एक मूलद्रव्य आहे He साठी, आणि याची संज्ञा N आहे. मग मूल पदार्थाचा लहानात लहान कण हा अणू आहे, आणि अणू आहे म्हणजे या ठिकाणी मूलद्रव्याचा प्रकार, या पदार्थाचा प्रकार मूलद्रव्य आहे. म्हणजेच यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल, संयुगाचा लहानात लहान कण रेणू असतो, रेणूचे पुन्हा विभाजन केले असता त्यामध्ये अणू असतात, आणि मूलद्रव्याचा सुद्धा लहानात लहान कण म्हणजे अणू. म्हणजे अणू हा डोळ्याने न दिसणारा व रासायनिक प्रक्रियेत भाग घेणारा मूलद्रव्याचा लहानात लहान कण म्हणजे अणू. त्या अणूच्या संशोधनाबाबत जवळजवळ 2500 वर्षापासून पूर्वी अणूचं संशोधन केलेलं आहे. अनेक शास्त्रज्ञांनी अणूच्या अंतरंगामध्ये काय काय आहे त्याची माहिती मिळवलेली आहे. त्याची माहिती आपण आता पाहू. 2500 वर्षापूर्वी म्हणजे इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये भारतीय शास्त्रज्ञ किंवा भारतीय ऋषीमध्ये विचारवंत कणाद यांनी असं सांगितलेलं पहा, द्रव्याचे लहानात लहान कण, द्रव्य हा शब्द नवीन आहे पहा, आपण 5वी 6वी 7वी मध्ये पदार्थाला आता पुढे शब्द आहे द्रव्य. त्या द्रव्याची मी संकल्पना नंतर स्पष्ट करीन. द्रव्याचे लहानात लहान कणात विभाजन करायला काही मर्यादा असते असं त्यांनी सांगितलं. द्रव्य ज्या अविभाज्य म्हणजे विभाजन न होऊ शकणाऱ्या कणांचे बनलेले असते त्या लहान कणाला कणाद याने नाव परमाणू हे नाव दिलेलं आहे पहा, आणि हे परमाणू अनाशवंत असतात, त्यांचा नाश होत नाही. पुढे इसवी सन पूर्व 5व्या शतकात त्याच्यानंतर ग्रीक विचारवंत तत्वज्ञ डेमोक्रिटस याने सांगितलं की द्रव्य किंवा पदार्थ हे लहान लहान कणांचे बनलेले असतात. या कणांना कापता येत नाही, या कणांचं विभाजन करता येत नाही, आणि द्रव्याच्या लहानात लहान कणाला ऍटम असं नाव किंवा अणु हे नाव डेमोक्रिटस या तत्ववेत्याने दिलेलं आहे. आणि पुढे हेच नाव ऍटम किंवा अणु आजपर्यंत रूढ आहे. नंतर जवळजवळ 2000 वर्ष हीच संकल्पना होते, परंतु अनेक शास्त्रज्ञाने अणुच्या अंतरंगाविषयी माहितीविषयी अनेक प्रतिरूपे किंवा मॉडेल्स मांडलेले आहेत. त्यांची आपण आता सविस्तर चर्चा करू. अणुच्या अंतरंग संदर्भात इन अबाउट इंटरनल स्ट्रक्चर ऑफ एन ॲटम सर्वात प्रथम सर जॉन डॉल्टन यांनी 1803 मध्ये अणुचा रूप मांडला त्यांचं चित्र. त्यानंतर एक 100 वर्षांनी सर जे थॉम्सन यांनी 1904 मध्ये विविध प्रयोग करून अणु प्रारूप मांडलेलं आहे. नंतर 3 सर रुदरफोर्ड यांनी 1911 मध्ये अणुच्या रचनेविषयी आपली संकल्पना स्पष्ट केली. आणि 4 नंबरात नील बोर या शास्त्रज्ञाने अणुच्या अंतरंगामधील स्थिती कशी असते ते स्पष्ट केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये विविध शास्त्रज्ञांनी परत अणु प्रारूप मांडलेले आहे. आणि
एक कॉमन आधुनिक अणूची संरचना हे पूर्णारूढ झालेलं आहे. तर ही 5 थेरी किंवा 5 सिद्धांत प्रत्येक शास्त्रज्ञाने कोणकोणते प्रयोग केले आपल्याला क्रमवाईज पाहायचे आहेत. पहिले शास्त्रज्ञ आहेत जॉन डॉल्टन. डॉल्टनचा अणुसिद्धांत. या ठिकाणी हे डॉल्टनचं प्रारूप पार आहे. डॉल्टनने काय सांगितलेलं आहे, अणुवर 1803 मध्ये अणुवर संशोधन करून जॉन डॉल्टन यांनी सांगितलं अणु हा एक कडक भरीव गोलाप्रमाणे आहे, त्यामध्ये कोणतीही अंतर्गत रचना नसते, पूर्णपणे भरीव गोल असतो अणु. आणि अणुविषयी सर्वप्रथम डॉल्टनने सिद्धांत मांडलेला त्याचे निष्कर्ष किंवा डॉल्टनचे सिद्धांत हे असे आहेत. द्रव्य अणूंचे बनलेले असते. कोणताही पदार्थ लहान लहान अणूंनी एकत्र येऊन बनलेले. तर मॅटर इज मेड ऑफ ॲटम्स. दुसरा सिद्धांत त्याने सांगितला अणू हे अविभाजनीय व अनाशवंत असतात. अणूचे पुढे विभाजन करता येत नाही किंवा अणू हे नाश पावत नाहीत. हे दुसरा सिद्धांत सांगितला. तिसरा सिद्धांत असं सांगितलेला आहे की एकाच मूलद्रव्याची, उदाहरणार्थ लोखंड हे मूलद्रव्य आहे, त्याचे सर्व अणू जे लहानात लहान घटक आहेत ते एक समान असतात. द ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट आर अलाइक. तर भिन्न मूलद्रव्य आहेत, उदाहरणार्थ लोखंड आणि अल्युमिनियम हे भिन्न मूलद्रव्य आहेत, त्यांचे अणू हे भिन्न असतात. ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट आर डिफरंट. आणि त्यांचे वस्तुमान सुद्धा भिन्न असतं. असो देअर मासेस आर डिफरंट. चौथा सिद्धांत सांगितलेला आहे त्याने अणूच्या वस्तुमानाचे वितरण सर्वत्र एक समान असते. अणूमध्ये वस्तुमानाचे वितरण एक समान असतं. असं सर जॉन डॉल्टन याने अणुविषयी सिद्धांत मांडला. हे 4 त्याचे पॉस्ट्युलेट्स आहेत. परंतु या ठिकाणी पहा 1803 ते 1911 पर्यंत जवळजवळ 100 वर्षे हा जॉन डॉल्टन यांचा अणुसिद्धांत सर्व मान्य होता. परंतु सर जे जे थॉम्सन या शास्त्रज्ञाने प्रयोगाने असे दाखवून दिले की अणूच्या आतमध्ये ऋण प्रभारित कण असतात. या ठिकाणी जॉन डॉल्टनच्या अणुसिद्धांतांच्या मर्यादा त्यांनी प्रयोगाने सिद्ध केल्या. मग ही जॉन डॉल्टनची थेअरी जो अणुसिद्धांत आहे तो मागे पडला, कारण जॉन डॉल्टन याने अणूच्या आतमध्ये कोणते प्रभार असतात किंवा कण असतात याचे स्पष्टीकरण केलेलं नव्हतं. आणि ती मर्यादा सर जे जे थॉम्सन यांनी पाडली. पाहूया जे जे थॉम्सन. या ठिकाणी जे जे थॉम्सनचा सिद्धांत पाहण्याआधी इथून पुढे 8वी 9वी 10वी ला आपल्याला तुम्हाला विज्ञानामध्ये द्रववरून बऱ्याच संज्ञा येणार आहेत पहा. आणि त्यामुळे त्या ठिकाणी आपला घोळ होतो पहा. द्रव्य वेगळं आहे, द्रव वेगळं आहे, द्राव्य वेगळं आहे, द्राव्य वेगळं, द्रावक आणि द्रावण वेगवेगळ्या संज्ञा. द्रव्य म्हणजे मॅटर. पहा मॅटर म्हणजे आजपर्यंत आपण 5वी 6वी मध्ये काय म्हणत होतो, पदार्थाच्या अवस्था 3 आहेत. परंतु कधी कधी शंका आहे ते ऑक्सिजन किंवा हायड्रोजन हे पदार्थ आहेत का, म्हणून पदार्थाला इथून पुढे 8वी पासून 9वी 10वी मध्ये आपल्याला शब्द वापरायचा आहे द्रव्य. उदाहरणार्थ स्टेट्स ऑफ मॅटर, द्रव्याच्या अवस्था. देर आर 3 स्टेट्स ऑफ मॅटर, सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. असे इथून पुढे म्हणा. पुन्हा द्रव. द्रव ही एक द्रव्याची अवस्था आहे. द्रव म्हणजे त्याला इंग्लिश वर्ड आहे लिक्विड. आता पाठीमागील तासामध्ये तुम्हाला एक शब्द आलेला होता द्राव्य. द्राव्य म्हणजे सर्व प्रकारचे प्रवाही पदार्थ असतात. उदाहरणार्थ वायू प्रवाही असतात, एका जागावरून दुसऱ्या जागी जातात. तसेच द्रव म्हणजे पाणी प्रवाही, आणि वायू आणि द्रव हे प्रवाही पदार्थांना विज्ञानामध्ये शब्द दिलेला आहे फ्लुइड. हा द्राव्य वेगळा. पुन्हा द्राव्य, द्रावक व द्रावण हे 3 वर्ड्स आहेत. उदाहरणार्थ तुमच्या समोर सांगायचं झालं तर साखर पाण्यामध्ये विरघळते. जो घटक पाण्यात विरघळतो त्या घटकाला द्राव्य म्हणतात. इन इंग्लिश इट इज कॉल्ड सोल्यूट. सोल्यूट डिझॉल्व्स इन वॉटर. या ठिकाणी वॉटरला द्रावक म्हणतात. द्रावक म्हणजे सॉल्व्हंट.
आणि मिक्सचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट इज कॉल्ड ॲज द्रावण. द्राव्य आणि द्रावकाच्या मिश्रणाला द्रावण म्हणतात. द्रावण म्हणजे सोल्युशन. जे आपण मिठाचे पाणी किंवा साखरेचे पाणी यांचं मिश्रण असतं त्याला सोल्युशन म्हणतात. अशा पद्धतीने द्रव्य म्हणजे मॅटर, सर्वसाधारणपणे पदार्थाला शब्द वापरतात द्रव्य. द्रव म्हणजे लिक्विड, द्रायू मीन्स फ्लुइड व प्रवाही पदार्थ, द्राव्य मीन्स सॉल्यूट, द्रावक मीन्स सॉल्वंट आणि द्रावण म्हणजे सोल्युशन. आता आपण आपला अणूच्या संरचनेबाबत दुसरे प्रसिद्ध शास्त्रज्ञ सर जे थॉम्सन यांनी जे प्रारूप मांडलेलं आहे त्याविषयी माहिती घेऊया. 1904 सालापासून म्हणजे जवळजवळ 100 वर्षानंतर सर जे थॉम्सन यांनी प्रयोगाद्वारे असे दाखवून दिले की अणूमध्ये धन प्रभार पसरलेला असतो आणि त्यामध्ये ऋण प्रभारित कण असतात. आणि या ऋण प्रभारित कणांना सर जे थॉम्सन याने इलेक्ट्रॉन असे नाव दिलेलं आहे. डॉल्टन याने अणूमध्ये ऋण प्रभारित कण आहेत का नाहीत हे सांगितलेलं नव्हतं. पण जे थॉम्सन याने जे प्लम पुडिंग अणुप्रारूप स्पष्ट केलेलं आहे त्यामध्ये सांगितलं की अणूमध्ये धन प्रभार सगळीकडे पसरलेला असतो आणि काही ठिकाणी त्यामध्ये ऋण प्रभारित कण सुद्धा असतात. आणि ऋण प्रभारित कणांना थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉन हे नाव दिलं. तर ह्या ऋण प्रभारित कणांचं संतुलन अणूमधील धन प्रभाराबरोबर होतं. त्यामुळे जेवढे धन प्रभार असतात तेवढेच ऋण प्रभार असतात. त्यामुळे अणू हा विद्युत प्रभार दृष्ट्या उदासीन असतो. Atom is electrically neutral because of positive charge balanced by negative charge inside the atom. पुढे या ठिकाणी थॉम्सन यांनी मांडलेल्या अणु सिद्धांताचे निष्कर्ष असे पहा. अणूच्या आतमध्ये ऋण प्रभारित इलेक्ट्रॉन असतात. म्हणजे अणूच्या आतमधील इलेक्ट्रॉनचा शोध सर्वप्रथम जे थॉम्सन यांनी लावलेला पहा. दुसरं त्याने असं सांगितलं अणू विद्युत प्रभार दृष्ट्या उदासीन असतो. हे जॉन डॉल्टन यांनी सांगितलेलं नव्हतं. आणि या ठिकाणी ही थेरी जे थॉम्सन यांचे काही वर्ष मान्य होते. परंतु पुढे रुदरफोर्ड या शास्त्रज्ञाने त्याच्यावर प्रयोगाद्वारे संशोधन केलं आणि त्यांनी मांडलेली संकल्पना पाहू. आता या ठिकाणी मर्यादा कोणत्या? सर जे थॉम्सन यांनी काय सांगितलेलं आहे पहा. धन प्रभारित कण आणि ऋण प्रभारित कण अणूमध्ये पसरलेले असतात. परंतु त्या धन प्रभारित कणांचं व ऋण प्रभारित कणांचं स्थान काही सर जे थॉम्सन यांनी दाखवलेलं नाही. ही मर्यादा आहे. आणि ह्याच्यानंतर रुदरफोर्ड या शास्त्रज्ञाने जो प्रयोगाद्वारे सिद्ध केलं की अणूमध्ये जे धन प्रभारित कण असतात त्यांचं स्थान आणि ऋण प्रभारित कणांचं स्थान. त्याने एक प्रयोग केला पहा. किरणोत्सारी पदार्थ म्हणजे रेडिओ एलिमेंट युरेनियम थ्रेम या किरणोत्सारी पदार्थापासून अल्फा बीटा व गॅमा पार्टिकल्स बाहेर पडत असतात. त्यामध्ये बाहेर पडत असणारे अल्फा पार्टिकल्स हे धन प्रभारित असतात आणि हे किरणोत्सारी पदार्थातून बाहेर पडणारे अल्फा पार्टिकल्स त्यांनी लोखंडाच्या एका अतिशय पातळ पत्र्यावर म्हणजे 1 मिलीमीटर जाडीचा पातळ पत्रा त्याचा जवळजवळ 10,000 भाग एवढा पातळ पत्र्यावर ह्या अल्फा किरणचा मारा केला. या ठिकाणी सर जे थॉम्सन यांनी सांगितल्याप्रमाणे काय पाहिजे होतं, सगळे अल्फा कण आरपार जायला पाहिजे होतं. परंतु रुदरफोर्ड यांना असं लक्षात आलं की बहुसंख्य अल्फा किरण हे लोखंडी पत्र्यातून म्हणजे पातळ पत्र्यातून आरपार पुढे जातात. परंतु त्यापैकी काही अल्फा पार्टिकलचं विचलन झालेलं दिसलं त्यांना आणि 10,000 अल्फा पार्टिकल्स पैकी एक अल्फा पार्टिकल एकदम परत आलेला दिसला. या ठिकाणी त्याने मांडलेलं मॉडेल हे असं आहे पहा. यावरून त्याने असं स्पष्ट केलं की अणूच्या मध्यभागी असा कोणता तरी धन प्रभारित पदार्थ असणार आहे की त्यामुळे कण परावर्तित किंवा विचलन होतं.
आणि अणु आणि वरती अणूच्या केंद्रक आणि वर असणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्यामध्ये एक मोठ्या प्रकारची पोकळी असावी असं त्यांच्या निदर्शनात आहे. मग यावरून रुदरफोर्ड यांनी असे सिद्धांत मांडले किंवा निष्कर्ष, अणूच्या केंद्रभागी धन प्रभारित केंद्रक असतो. धन प्रभारित केंद्रक असल्यामुळे काही अल्फा पार्टिकल्सचे विचलन झालेले त्यांना दिसले. दुसरा निष्कर्ष त्यांनी सांगितलं की अणूचे वस्तुमान हे अणूच्या केंद्रकातच एकवटलेले असतात. म्हणजे सर्व अणूचे वस्तुमान हे अणूच्या केंद्रकात असते. केंद्रकाभोवती ऋण प्रभारित इलेक्ट्रॉन परिभ्रमण करत असतात. हे ऋण प्रभारित इलेक्ट्रॉन हे परिभ्रमण करत असतात. ज्याप्रमाणे परिभ्रमण हा भूगोलात शब्द गेलेला पहा, अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन, पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करते. त्याच पद्धतीने या ठिकाणी इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवती परिभ्रमण करतात. हे रुदरफोर्ड यांनी प्रथम सांगितलं. आणि पुढे सर्व इलेक्ट्रॉनवरील ऋण प्रभार हा केंद्रकातील धन प्रभारा इतकाच असतो. त्यामुळे अणु हा विद्युत दृष्ट्या उदासीन असतो. हे थॉम्सन यांनी सांगितलेल्या सिद्धांताला पुष्टी देतं विधान की अणु हा विद्युत दृष्ट्या उदासीन आहे. आता या ठिकाणी रुदरफोर्ड यांनी सांगितलं की अणुच्या केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन सतत फिरत असतात. परंतु भौतिकशास्त्राचा नियम काय सांगतो पहा, हा पाचवा पॉस्ट्युलेट पहा, परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन आणि अणुकेंद्रक यांच्यामध्ये पोकळी असते. त्यामुळे काही अल्फा किरण आरपार गेलेले असतात. आता इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवती फिरत असतात. परंतु भौतिकशास्त्राचा नियम असेल, कुठलेही घटक वर्तुळाकार कक्षेत परिभ्रमण करणाऱ्या विद्युत प्रभाराची वस्तूची ऊर्जा कमी होत असते. आणि या बाबतीत रुदरफोर्डचं मॉडेल हे असमर्थ ठरतं. आणि पुन्हा याच्यावर खूप संशोधन करून चौथा जो थिअरी मांडलेला आहे नील बोरचा अणुसिद्धांत, हा सर्व मान्य असा सिद्धांत झालेला आहे. पहा, त्यांनी मांडलेले प्रारूप हे पुढील प्रमाणे. त्यांनी मांडलेले अणूच्या अंतर्गत रचनेचे प्रारूप की अणूच्या मध्यभागी धन प्रभारित केंद्रक असतो. म्हणजे केंद्रकाला धन प्रभारित असतात. तर अणूच्या बाहेर, केंद्रकाच्या बाहेर वेगवेगळ्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन फिरत असतात. आणि ऊर्जेबाबत सुद्धा स्पष्ट केलेलं पहा. पहिलं पॉस्ट्युलेट, अणूच्या केंद्राभोवती परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन विशिष्ट अंतरावर वर्तुळाकार कक्षामध्ये फिरत असतात. पहा, मध्यभागी केंद्रक आहे, त्याभोवती जी पहिल्या कक्षा आहे त्या कक्षेला नाव दिलेलं आहे के कवच, के शेल. लक्षात ठेवा. पुन्हा फक्त नील भोर यांनीच कक्षा हे नाव दिलेलं आहे. पुढे त्याचं आपण कवच म्हणणार आहोत. कक्षा मीन्स ऑर्बिट. इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्व्ड अराउंड द न्यूक्लियस इन स्पेसिफिक ऑर्बिट. पहिले ऑर्बिट आहे त्याला पुढे नाव दिलेलं आहे के कवच. दुसरं ऑर्बिट किंवा दुसरी कक्षा आहे त्या कक्षेला नाव दिलेलं आहे एल कवच. तिसरी कक्षा आहे ती एम कवच आणि चौथी कक्षा आहे एन कवच. तर या कक्षेमध्येच काही इलेक्ट्रॉन्स फिरत असतात. आता इलेक्ट्रॉन त्या कक्षेमध्ये फिरत असताना त्यांची ऊर्जा स्थिर असते असं नील बोर यांनी सांगितलं. इलेक्ट्रॉन आतील कक्षेतून बाहेर कक्षेत उडी मारताना उष्णता शोषण करतात, तर बाहेरील कक्षेतून आतील कक्षेत उडी मारताना उष्णता उत्सर्जित करतात. पहा, दुसऱ्या कक्षेतून तिसऱ्या कक्षेत कधी कधी इलेक्ट्रॉन जातात, त्यावेळी उष्णता शोषतात. Heat is absorbed by the electrons when it jumps from inner orbit to outer orbit, and heat is emitted by electrons when it jumps from outer orbit to inner orbit. हे नील बोर याने प्रत्यक्ष ऊर्जे संदर्भात सांगितलेलं आहे. पहा, या ठिकाणी अनेक शास्त्रज्ञांनी अनेक प्रारूपे मांडलेले, परंतु सर्वसामान्यपणे अणुसंरचना पुढे पुढे जी मांडलेली आहे ती
क्रियारत झालेले असे आहे. आधुनिक अणु संरचनेमध्ये मूल तत्वे खालील प्रमाणे आहेत का? अणूमध्ये दोन भाग असतात. एक म्हणजे अणूच्या मध्यभागी असणारा केंद्रक आणि केंद्रकाभोवतीचा जो भाग आहे त्याला केंद्रका बाहेरील भाग असं नाव दिलेलं आहे किंवा एक्स्ट्रा न्यूक्लियर. केंद्रकामध्ये जो प्रभार असतो त्यामध्ये धन प्रभारात अणुकण मीन्स पॉझिटिव्हली चार्ज सब ॲटॉमिक पार्टिकल्स, तर केंद्रका बाहेरील भाग जो असतो तो त्यामध्ये ऋण प्रभारित अनअवकुण असतात. धन प्रभारित अनअवकुण जे म्हणजे केंद्रकामध्ये असतात त्यामध्ये दोन अणुकण असतात. त्यांना प्रोटॉन व न्यूट्रॉन हे नाव दिलेलं आहे. तर केंद्रकाभोवती जे अणुअवकण फिरत असतात त्यांना इलेक्ट्रॉन हे नाव दिले. म्हणजे एकंदरीत स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एलिमेंट म्हणजे ॲटम मध्ये प्रामुख्याने हे तीन घटक असतात, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. या प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन वरूनच पुढे अणुक्रमांक, अणुभारांक किंवा अणुवस्तुमानांक हे नाव आलेले आहेत. त्याचा आपण नंतर अभ्यास पाहणार आहोत. या ठिकाणी म्हणजे खाली फिरणारी आकृती दिसते, हा सोडियमचा अणू आहे. पहा, सोडियमचा अणू मध्यभागी जे दिसत आहेत तो केंद्रक आहे धनप्रभारित, आणि त्याच्या बाहेरील कक्षेमध्ये जे इलेक्ट्रॉन फिरताना दिसतात विशिष्ट कक्षेमध्ये ते ऋण प्रभारित इलेक्ट्रॉन आहेत. पहिली कक्षा आहे पहा, त्यामध्ये दोनच इलेक्ट्रॉन फिरताना दिसत आहेत. दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन फिरताना दिसतात. तर तिसऱ्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन फिरतात. यावरून नंतरच्या पाठाला आपण सोडियमचं अणुअंक किंवा कसे केंद्र फिरतात ते पाहणार. तर तत्पूर्वी आधुनिक संरचनेनुसार प्रोटॉन, न्यूट्रॉन व इलेक्ट्रॉन या गुणधर्माविषयी आपण थोडीशी माहिती मिळूया. अणुमधील अवकण नाव आहेत 3, एक प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. याचे संज्ञा किंवा सिम्बॉल आहेत. प्रोटॉनचं सिम्बॉल P, न्यूट्रॉनचं सिम्बॉल N, इलेक्ट्रॉनचा सिम्बॉल E आहे. अणूचे स्थान, प्रोटॉनचे स्थान केंद्रकात असते, न्यूट्रॉनचे ही स्थान केंद्रकात असतं, तर इलेक्ट्रॉनचे स्थान केंद्रकाच्या बाहेर ठराविक कक्षेमध्ये किंवा कवचामध्ये फिरत असतात इलेक्ट्रॉन. पुढे प्रभार, अणूमधील प्रोटॉनचा प्रभाव धन प्रभार असतो, न्यूट्रॉनला प्रभार नसतो आणि इलेक्ट्रॉनवर ऋण प्रभार असतो. धन प्रभार आणि ऋण प्रभार याचं संतुलन होत असतं, त्यामुळे अणू हा विद्युत प्रभार दृष्ट्या उदासीन असतो. पुढे वस्तुमान, प्रोटॉनचं वस्तुमान 1 डाल्टन म्हणजे 1 मिलीग्रॅम पेक्षा अनेक हजार पटीने स्मॉल. न्यूट्रॉनचं वस्तुमान सुद्धा 1 डाल्टनच असतं आणि इलेक्ट्रॉनचं वस्तुमान अतिशय नगण्य म्हणजे प्रोटॉन पेक्षा 1800 पटीने कमी. नंतर पुन्हा संख्या, अणूमधील प्रोटॉनची संख्या ही इलेक्ट्रॉनच्या संख्या इतकी असते आणि इलेक्ट्रॉनची संख्या ही प्रोटॉनची संख्या इतकीच असते. म्हणजे अणूमध्ये जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच इलेक्ट्रॉन असतात. त्यावरून पुढे अणुअंक स्पष्ट होतो. आणि न्यूट्रॉनची संख्या ही काही अणूमध्ये प्रोटॉन एवढी असते, काही अणूमध्ये प्रोटॉन पेक्षा जास्त असते, प्रोटॉन इतकी संख्या असते किंवा प्रोटॉन पेक्षा जास्त. उदाहरण द्यायचं झालं तर कार्बनच्या अणूमध्ये 6 प्रोटॉन व 6 इलेक्ट्रॉन असतात, पण काही कार्बनच्या समस्थानिकामध्ये 6 न्यूट्रॉन किंवा काही कार्बन मध्ये 7 न्यूट्रॉन किंवा काही कार्बन म्हणजे 8 न्यूट्रॉन. एक लक्षात ठेवा, जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच इलेक्ट्रॉन असतात अणूच्या केंद्रकात. अणूच्या केंद्रकामध्ये प्रोटॉनवर धन प्रभार असतो, इलेक्ट्रॉनवर ऋण प्रभार असतो, न्यूट्रॉनवर प्रभार नसतो. अशा प्रकारे आपण मूलद्रव्याचा लहानात लहान कण म्हणजे अणू, पदार्थाचा लहानात लहान कण म्हणजे रेणू, त्याविषयी मांडलेले मुनिक कनाद आणि तत्वज्ञ डेमोक्रिटस यांची आनुवंशिक संकल्पना. मुनिक कनाद याने अणूला परमाणु हे नाव दिलं, तर डेमोक्रिटस याने अणूला ॲटम किंवा अणू हे नाव दिले, तेच पुढे रूढ झालं.
परत अणूच्या अंतर्गत रचनेशी सर्वप्रथम जॉन डाल्टनचा अणु सिद्धांत आपण पाहिला, त्याचे प्रारूप अणुप्रारूप म्हणजे ॲटॉमिक मॉडेल पाहिलं. पुन्हा त्यानंतर सर जे थॉम्सनचा अणु सिद्धांत पाहिला. पुन्हा आपण रुदरफोर्डचा अणुप्रारूप पाहिलं आणि शेवटी बोरचा अणुप्रारूप पाहिलं आणि एक आधुनिक अणूची संरचना शेवटी पाहिली. ओके, पाहूया कितपत तुम्हाला समजलेला आहे. थोडासा किचकट आहे कारण अतिशय स्मॉलेस्ट पार्टिकल. योग्य पर्याय निवडून खालील विधाने पुन्हा सांगा. प्रश्न क्रमांक 1, मूलद्रव्याचा लहानात लहान कण टिंबटिंब असतो. लक्षात ठेवा, मी प्रथमच सांगितलं मूलद्रव्य आणि संयुग. संयुगाचा लहानात लहान कण वेगळा आणि मूलद्रव्याचा लहानात लहान कण वेगळा. तुमच्या पुढे पर्याय 2च दिलेले आहेत फक्त. पहा, मूलद्रव्याचा लहानात लहान कण म्हणजे टिंबटिंब असतो. पर्याय आहे अ अणु, ब रेणू. ओके, बोला. सांगू? यस गायत्री. मूलद्रव्याचा लहानात लहान कण अणु असतो. यस, करेक्ट करेक्ट. अतिशय गायत्री काळजीपूर्वक लक्ष देते. ओके, नेक्स्ट. आता दुसऱ्या मुलानं बोलायचंय. संयुगाचा लहानात लहान कण टिंबटिंब असतो. पर्याय 2 आहेत तुमच्या समोर, रेणू आणि अणु. यस गायत्री. हा, कोण समर्थ काय बोल रे? संयुगाचा लहानात लहान कण रेणू असतो. सुंदर. संयुगाचा लहानात लहान कण रेणू असतो. म्हणजे तुम्हाला अणु आणि रेणू मधील फरक समजलाय. पहा, रेणूचे पुन्हा विभाजन केले असता रेणूमध्ये अणु असतात. अणु हा लहानात लहान कण, डोळ्याला न दिसणारा, अविभाजन असणारा आणि रासायनिक प्रक्रियेत भाग घेणारा घटक आहे. आता अणुच्या आत इकडे तिसरा पर्याय आहे, मूलद्रव्याचा लहानात लहान कणाला परमाणु हे नाव टिंबटिंब याने दिलेले आहे. पर्याय आहे 2, भारतीय ऋषीमध्ये कणाद आणि ग्रीक विचारवंत डेमोक्रिटस. यस, कनाड. कणाद. कुणी उत्तर दिलं? श्रेयस. श्रेयस, सुंदर. मूलद्रव्याचा लहानात लहान कणाला परमाणु हे भारतीय ऋषी मुनी कणाद यांनी सर्वप्रथम इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये नाव दिलेलं. आता आपण सिद्धांताकडे येऊया. पर्याय प्रश्न आहे, अणु हा भरीव गोलाप्रमाणे असतो. तुम्ही चारही प्रारूप पाहिलेलं आहे. जॉन डाल्टनचं पाहिलेलं आहे, थॉम्सनचं पाहिलेलं आहे, रुदरफोर्डचं पाहिलेलं आहे आणि बोरचं पाहिलेलं आहे. तर अणु हा भरीव गोलाप्रमाणे असतो हे टिंबटिंब यांनी सांगितलेलं आहे. पर्याय आहे 2, एक बोर शास्त्रज्ञ नील बोर आणि ब आहे जॉन डाल्टन. बोला. यस सर, मी गायत्री सांगू? ओके, गायत्री बोल बेटा. अणु हा भरावी गोलाप्रमाणे असतो हे निल्स बोर यांनी सांगितले. नाही, अणु हा गोल भरीव गोलाप्रमाणे असतो. नील बोरने काय सांगितलं? अणुच्या केंद्रकावरती इलेक्ट्रॉन विशिष्ट कक्षेमध्ये फिरत असतात आणि एका कक्षेतून दुसऱ्या कक्षेमध्ये उडी मारतात. उडी मारताना उष्णता शोषतात किंवा उत्सर्जित करतात. अणु हा भरीव गोलाप्रमाणे असतो हे टिंबटिंब यांनी सांगितलं. परत कुणी सांगा विचार करून? सर, डाल्टनने सांगितले. यस, डाल्टन. सर्वप्रथम मी जी आकृती दाखवलेली होती, एक वर्तुळाकृती लाल रंगाची, भरीव गोल. व्हेरी नाईस. आता करेक्ट. नेक्स्ट, अणुच्या केंद्रकामध्ये टिंबटिंब असतात. अतिशय सोपा प्रश्न आहे. इलेक्ट्रॉन असतात का प्रोटॉन असतात? पर्याय सांगा. इलेक्ट्रॉन सर. इलेक्ट्रॉन. कुणी सांगितलं उत्तर बाळा? ओके, श्रेयस, उत्तम, छान. आणि शेवटचा प्रश्न आहे यातील, अणुच्या केंद्रकाभोवती टिंबटिंब कण फिरत असतात. प्रोटॉन. यस, प्रोटॉन. बघा, विचार करून सांगा. अणुच्या केंद्रकाभोवती टिंबटिंब कण फिरतात. सॉरी बाळानो, आपलं 5वं उत्तर तुम्ही सांगितलेलं चुकीचं आहे. अणुच्या केंद्रकामध्ये टिंबटिंब असतात. अणुच्या केंद्रकामध्ये प्रोटॉन असतात.
तर सर सहावा प्रश्न अणूच्या केंद्रकाभोवती टिंब कण फिरत असतात. बोला पर्याय. इलेक्ट्रॉन कण फिरत असतात. करेक्ट, इलेक्ट्रॉन हे कण फिरत असतात. पाचव्याचं उत्तर थोडस आपले थोडी गडबड झाली. अणूच्या केंद्रकामध्ये प्रोटॉन असतात, लक्षात ठेवा. ओके, छोटासा दुसरा प्रश्न आहे. 5 जोड्या जुळवायचे. अस्तंभ आणि ब स्तंभ. अस्तंभामध्ये अणु अवकण दाखवलेले आहेत, सब अटॉमिक पार्टिकल्स ऑफ ॲटम, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. ब स्तंभामध्ये प्रभार दाखवलेले आहेत. तर प्रोटॉन वर कोणता प्रभार असतो? पर्याय ब मधील स्तंभ ब मधील एक पर्याय सांगा. प्रोटॉन वर धन प्रभार असतो, ऋण प्रभार का प्रभार नाही? यस, धन प्रभार. यस, प्रोटॉन वर धन प्रभार. नाव सांग बाळा तुझं. सिद्धी. सिद्धी, सुंदर उत्तर. नेक्स्ट, न्यूट्रॉन वर कोणता प्रभार असतो रे? सर न्यूट्रॉन वर प्रभार नसतो. यस, करेक्ट, न्यूट्रॉन वर प्रभार नाही. मग तिसरं सर्वात सोपं, इलेक्ट्रॉन वर कोणता प्रभार असतो? ऋण प्रभार. यस, ऋण प्रभार. व्हेरी नाईस आन्सर. अतिशय सुंदर. तुम्हाला एक स्वाध्याय आहे पहा. आपण जे 4 अणुप्रारूपे पाहिले, वी हॅव सीन द 4 atomic मॉडेल्स. ती अणुप्रारूपांची आकृती पेन्सिलने काढायची आहे तुम्ही सर्वांनी, 4ही अणुप्रारूपाची, आणि त्यांना नावे द्यायची आहेत. स्क्रीनशॉट काढले असेल तर स्क्रीनशॉट मधून काढा किंवा पुस्तकातून ह्या 4ही शास्त्रज्ञांचे 4ही अणुप्रारूप म्हणजे मॉडेल्स, ॲटॉमिक मॉडेल्स आकृती काढा आणि तुमच्या सरांना दाखवा. ओके, धन्यवाद.